सरकारकडून प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाहीये याचं कारण समोर आलेलं आहे। आंदोलनामुळे मोठं नुकसान नाही असा सरकारचा अंदाज आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळामध्ये एकही मंत्र्यांचा राजीनामा नाहीये। जवळपास मोठी निवडणूक नसल्यानंही सरकारला भीती नसल्याचं सूत्र सांगत आहेत। विरोधक आंदोलनाचा राजकीय फायदा घेत असल्याचंही मत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सीजेपीच्या आंदोलनामुळे मोठं नुकसान नजीकच्या काळात मोठी निवडणूक नसल्यानं भीती नाही, सूत्रांची माहिती। प्रधान केंद्रातील 7 प्रमुख मंत्र्यांपैकी एक। 12 वर्षांपासून ते केंद्रात मंत्री। मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकाही मंत्र्याचा राजीनामा नाही। प्रधान यांचा राजीनामा झाल्यास वेगळ्या घडामोडी घडतील असा अंदाज। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पंतप्रधान मोदींची भेट घेण्यात आलेली आहे। सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा पवारांनी मोदींकडे मांडल्याचं सूत्र सांगत आहेत। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेता येतील का या संदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर देखील चर्चा झाली आहे। काल पवार सुळे यांच्याकडून जंतर मंतरवरती जाऊन आंदोलकांची भेट घेण्यात आली। अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद साधण्यात आला आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबतची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते।